निकालानंतर तुम्ही ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केलेली होती. ईव्हीएम बाबत शंका या अर्थानं उपस्थित केली होती की जर काही ठिकाणी जिथं मला खात्री होती की आपल्याला खूप चांगली मतं पडणार आहे त्या ठिकाणी पण मतदान झालं नाही. आणि आमचा असा विचार होता की जर सगळंच पारदर्शक आहे तर ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅट मधल्या काहीतरी तुम्ही एक सॅम्पल 10 ईव्हीएम मशीन घ्या आणि त्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आम्हाला मोजू द्या. त्या आमच्या मनात ज्या काही शंका आहे त्याचं निरसन होईल. जर व्हीव्हीपॅट मध्ये मला दिसतंय की मला 100 मतं पडलेत, राजेश दादांना 100 पडलेत, शिवाजीरावांना 120 पडलेत, त्या प्रकारे जर चिठ्ठ्या पण निघाल्या तर आमच्या मनातली शंका ही कायमची दूर झाली असती. पण दुर्दैवानं तेवढीच एक स्टेप गाळली. आम्हाला मशीन दाखवण्यात आली, आपल्याला कल्पना आहे मशीनवरची मतं दाखवण्यात आली, पण त्याची पडताळणी कशाशी करणार आहे. होच स्टेप त्यांनी गाळली की खरं तर त्या चिठ्ठ्या तिथंच आहेत, एका ब्लॅक एन्व्हलप मध्ये ठेवलेल्या आहेत, पण शासनाने ती स्टेप गाळली. त्यामुळे आजही ती शंका न कळत आम्ही मागणी केली होती, दिली नाही, ती दिली गेली. येता येत नाही तसं ते मग देता येत नाही असं त्यांनी एक निर्णय सांगितला आम्हाला. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ते म्हणाले आम्हाला तुम्हाला व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या दाखवता येत नाही. त्यामुळे हा सगळाच फ्युटाईल एक्सरसाइज जो म्हणतो की त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. पैसे भरून घेतले, जवळजवळ 2 लाख रुपये आम्हाला भरायला लागले त्या मतमोजणीसाठी. मी स्वतः 2 लाख रुपये भरलेत त्या मतमोजणीसाठी, पण त्याच्यातून आम्हाला निष्पन्न काही झालं. मला वाटतं की पूर्ण पारदर्शकता ठेवायला हरकत नाही. आम्ही काही 400 बूथची मागत नव्हतो, कुठल्याही सॅम्पल 10 बूथची आम्ही मागितली होती. त्याच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या दाखवल्या असत्या आम्हाला तर माझंच काय सगळ्या महाराष्ट्राच्या संख्येचं निरसन झालं असतं. आता सुद्धा ते संख्येवर ठाम आहे. त्या शंकेवर नक्कीच ठाम आहे ह्या दृष्टीनं की त्यावेळी जो प्रकार घडला तो एकदा त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. तर जे घडलं क्लिअर झालं पाहिजे होतं.